नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. 7 ऑगस्टच्या शांतता रॅलीकरता आज नियोजनाच्या बैठकीकरता उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मानाचा जय श्रीराम. गाडगेकर साहेब कुठला तर मोठा नेता येणार मला दिवस थांबले. ऐका, हे 7 पिढ्यात जे काम झालं शिवाजी महाराजांनंतर ते मनोज दादा करतात. जरा वेळ होते 5 वाजेपर्यंत ना, सकाळी 9ला घर सोडले. म्हणजे समाजासाठी किती वेळ देतो, राजकारणासाठी मला किती वेळ देतो हे पण महत्वाचं. मी परखड बोलणार आहे, मला इलेक्शनला उभारत नाही, पुण्यात दारात मला जायचं. पण एक सत्य परिस्थिती आहे, खरं खरं सांगायचं, राजकारणामुळे मराठा समाजाचा फायदा झालाय, नुकसान झालंय. आता याच्या पुढे राजकारणी लोकांच्या मागे जायचं का मनोरंजनाच्या, हे अशी परिस्थिती समाजाची. त्यामुळे पुढे सावधान. हा काम असलं माहिती का, ह्यात काम करायला कोणच तयार नाही. किती लोक सांगावं समाजाचं काम करतात जिल्ह्यात. हे नंदकुमार लोकरे आता आपली लवळ हे दाखला मिळाला, व्हॅलिडिटी झाली, हे अशी म्हणजे हा एक सांगतो. त्याने मला फोन केला की येणार बैठकीला, माझा ऐकायचा मी आवर्जून कौतुक करावं. 1 रुपया न देता त्यांची व्हॅलिडिटी करून दिली. मी स्वतः गेलो तिथं. अशा लक्षात तयारी केली आहे की यांना सांगितलं तुम्ही इंटेन्शनली मराठ्यांना जर त्रास दिला तर इंटेन्शनली तुमच्या प्रॉपर्टी ईडी सीबीआय बीआय कंप्लेंट जर केलं तर तुम्हाला मागा. हे एकदाच गेलो कार्यक्रम, एकदाच परत फोनवर. हे 3 तालुक्यात सकाळपासून करत होते, बार्शी, करमाळा आणि माडा. अख्खा जिल्हा एकीकडे, ह्या 3 तालुक्यात सगळ्यात जास्त होती सांगा. त्यामुळे तुमची लई मोठी जबाबदारी आहे. उपोषण करणार करणार मला जरा जीवानिशी वर्षांना 5 वेळा उपोषण केलं. आपल्या सगळ्या मोर्चाची, आपल्या सभेची जागतिक नोंद झाली, आपल्या नोंदी सापडल्या, पण सरकारच काय नोंदी नाही. बरोबर ना, अशा अवस्था. म्हणजे मराठ्याचे वापरले मोठे, आमदार मोठे, खासदार मोठे, सगळे यांच्याकडेच आहे. पण लढा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित. बरोबर नाही की पुढची लाईनला काय हो, मागच्या लाईनला काय मिळालं, पुढची लाईन सगळं आलं परिस्थिती आहे. म्हणजे पुढे यूज करणार हे यांना दावून मी आभार तुम्हाला सगळ्यांना सांगतो. पुढे यासाठी पहिला समाजाचं काम करा. हे राजकारण फिरवणारा समाज कुठला पक्ष निरीक्षण आहे, कुणाला म्हणलं तर पाठिंबा दिलाय, काढलं होतं पत्रक, कुठल्या पक्षाचं नाव भेटलं, कुठल्या नेत्याचं नाव भेटलं, काय सांगितलं, पाडा. हजारो कोटी रुपये खर्च केले लोकसभेला. मोठे मोठे नेत्यांनी ऐतिहासिक पंतप्रधान एवढा हेल्मेट घातला. काय झालं, एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या ऊसतोड कामगाराचा पोरगा पाडा म्हणजे पडले. एक ताकद आहे चळवळीची, हे ताकद आहे मराठा समाजाची. अण्णासाहेब पाटलापासून आतापर्यंत एवढं लढवतोय. 200-300 पोरं समाजाची. कुठल्या आमदाराला खासदार भोले सभागृहात आपलं होतं, काल निवडून दिलेले नारायण बोलवणार नाही, काल निवडून दिलेले बोललं पण लोकसभेत बोलत नाही. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, म्हणत नाही ओबीसी मिळालं पाहिजे. का लाज वाटते? आमची मागणी काय आहे, आणखी मिळत नाही तसं सांगतो, त्याला त्यात देऊ ती मिळणार. आमचं कुणाला गरज नाही. मराठ्यांनी कधीच कुणाला देऊ नका म्हटलंय का? आपल्याला देऊ नका म्हणायचं. मिळालेले तुम्ही टाकले रद्द करा म्हणून. अरे 83 नंबरला 342 जाती ओबीसी, त्या 83 नंबरला कुंभी. संविधानापेक्षा मोठं कोण नाही. संविधानानं सांगितलं 83 नंबरला कुंभी द्यावं. नोंदी कोणी सापडले? आमच्या घरी सापडले. सरकार कारभारी सापडले. दाखले कोण दिले? सरकार दिले. व्हॅलिडिटी यांच्या नोंदीवर पाहिजे घेऊ. एवढी ताकद समाजाची. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण दिले देशात. मायावतीने इथून एक्सप्रेस चालू केली, कोल्हापूरपासून ते शाहूनगरपासून डिस्ट्रिक्ट जिल्ह्यात नाव. थोडं मोठं पवित्र काम मराठा समाजाच्या ह्या पूर्वजांनी केलं. आणि तो समाज आज रस्त्यावर असताना ह्या राजकारण घालण्यासाठी केले, यात्रा करावं लागतं आपल्यावर. आणि मी सांगतोय तर मनापासून मोठ्या आवाज होत्या, जगातली ऐतिहासिक सभा घेणाऱ्या नेत्याचे नाव सांगा. जगातली निस्वार्थ आणि प्रामाणिक नेत्याचे नाव सांगा. जो नेता फक्त त्या शहरात राहिलेला कलेक्टरला सुट्टी शाळेला बनवलेल्या नेत्याचं नाव सांगा. आणि असा नेता मराठा समाजाला
असा नेता समाजाला नेतृत्व करणार असेल तुम्ही मागे राहा का? आपण त्या नेत्याच्या स्वागताला प्रत्येक घरात जास्तीत जास्त पुरुष महिलांना घरची कामं असते समजून घेऊ. काय झालंय 21 सप्टेंबर 2016च्या मोर्चाला तिथं पाऊस होता, त्याशी पाऊस होता, त्यामुळे ग्राउंड ओला झालं. आम्ही भरपूर प्रयत्न केले, मुरुम बिरुम टाकून सुरुवातीला तिथं पण काय शक्य झालं नाही, पण झालं. ऐतिहासिक मोर्चा झाला. तेच रेकॉर्ड आपल्याला 7 ऑगस्टला मोडायचं. आपलंच रेकॉर्ड कोण मोडायचं आहे? आपणच मोडायचं. आणि ते पुण्याच्या वेळेला सगळं तुमची जीवन. सोलापूर सर्वात शहरात साहेबांना माहिती मराठा समाज अल्पसंख्याक आहे. अल्पसंख्याक म्हणजे 8 नंबर. त्यामुळे तुमची ताकद सुद्धा आमची खरी ताकद असते. जे आहे ते सांगते. सभा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यासमोर असणार. कारण 8 जिल्ह्यातल्या सभा बघितल्या तिथेच झाल्या. आपण पण तिथेच घेतो. कितीही मोठा पाऊस पडला चिखला दुबारा रस्त्याने सगळं दिसणार. इकडे भागवत थिएटरकडे तसं, वाळी रस्त्यावर तसं, आणि इकडे संभाजी महाराज पुतळ्याकडे तसं. एलईडीची स्क्रीनची सोय करतोय. स्पीकर प्रॉपर ठेवतो. इकडे एकदम परफेक्ट स्पीकर आहे. असाच आवाज त्या दिवशी तुम्हाला येईल. करणे बिरणे पार संभाजीराजा चौकापासून ते इकडे सुपर मार्केट पर्यंत असते, तिकडे वाळी रस्त्यावर असते. खूप मोठी सोय आपण सुनायची करतोय. आम्हाला काय माहिती तुमच्याकडे एवढ्या वेळा 2016 पासून चालू झालं. काय मागितलं? फक्त तुम्ही या. कुठल्या नेत्याकडून काय घ्यायचं आहे का आपल्याला? तुम्ही स्वाभिमानी असाल तर स्वतःची गाडी करा, स्वतःची स्टोरी तुम्ही गुन्ह्या, तुमचं पाणी तुम्ही घ्या. आम्ही आत्मपर करणारच आहे. आम्हाला जेवढं काय तुम्ही करताय ते करणारच आहे. पण तुम्ही इथं येणं अतिशय महत्वाचं. कारण का बार्शीच्या आम्ही बघून आलो समाजात, करमाळ्याची बघून आलो नाही. जे आहे ते सत्य. त्या सभा हो सर कसे होते? घराला सभा कोणाला कसे होतो? किती होते लोक? 1.5-2 जणांचा. मग हे कसं म्हणतात का गरजवंतांचा लढा, गरजवंतांचा लढा अशी परिस्थिती आहे. किती लोक होते? मग तुम्ही पत्रकार किती होते? 1.5 ते 2 हजार लोक. अजूनही मराठा समाज झोपलेला आहे. एकच माणूस आहे 15-15 दिवस उपोषण करतो आपल्यासाठी. त्याच्या स्वागताला शांतता राहिली पाहिजे. शांतता रॅली का करतो आपण? या मराठ्यांवर आंतरवाली शहरामध्ये लाठीचार्ज झाला, गोळ्या घातल्या. त्यानंतर ओबीसीचे नेते अंगावर सोडले. मराठ्यांवर तुम्ही अशी अवस्था केली, त्या नेत्याला लोकसभेला कोण स्टेजवर बोलले नाही, त्याचं लेजिटम नाही. परिस्थिती झाली का तशी? त्यानंतर नवीन फॉर्म्युला चालू झाले. गद्दार नेते मागच्या दाराने निवडून हरामखोर. इथे माझा वाईट भाई सारखा बसलाय, जो आपल्यासाठी लढतोय, आपल्याचे हरामखोर म्हणून त्यांचं नाव ठेवलं, म्हणून त्याचं नाव काढलं. अरे तू 1 रुपयाची पाहिजे का? ते 15-15 दिवस लागले. काय त्याची प्रॉब्लेम? आमच्यासाठी जिंकतोय, आमच्यासाठी मरतोय, त्याला आम्ही जिंकतोय, त्यासाठी जिंकतो, त्याचा विषय. आणि त्याला जो बोलत तो राजकारणात संपन्न या जिल्ह्यांना सुद्धा असू द्या. म्हणा रंग पत्राला जो बोलत तो राजकारणात का आपल्याला त्या दिवशीचा ड्रेस कोड शांतता राहिली. शांततेचं प्रतीक हा पांढरा कलर, पांढरा रंग. सगळ्यांनी पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, पांढरी विचार घालून सगळे न्यायचे. गळ्यात भगवा शेला असेल, डोक्यावर भगवी टोपी असेल, गाडीला कंपल्सरी झेंडा असेल. अख्खं सोलापूर भगवा वाईट. आणि वेळ सांगतोय 11ची. सकाळी 11 पर्यंत जे मराठी पोचतील ते सोलापुरात पोचतील. त्याच्यानंतर जशी गर्दी वाढवते मग परत म्हणा का सोलापूरमध्ये आम्हाला सामावून घेतो. कारण सोलापूर एवढं मोठं नाही, भारताच्या अपेक्षा जास्त. जे आहे ते सांगतो, कारण आम्ही तर घरात असेल शहरात असेल बाहेर आम्ही स्वयंसेवकाची भूमिका घेतो. दुसरं महत्वाचं सांगतो, रॅली जेवढे वेळ चालत तेवढ्या वेळ तुम्ही राहणारच आहे. जागा मिळवून नाव उभा राहिला होते. तुम्ही तुमच्या शेतोड घेण्यात, तुम्ही तुमचं पाणी घेण्यात तिथं मिळवून राहणार. आपण तयारीशी म्हणा, आपण अंतर्गत सदस्यामध्ये शेतात घेतो नाही, तयारीशी घेतो. तसंच यायचं. ह्याने गाडी घेणार आहे, त्याने गाडी घेणार आहे, गरज नाही. तुमच्या 2 व्हीलरला किक म्हणाले लांब नाही. मुंबईला पोरं 2 व्हीलरवर आणते, 2 व्हीलरवर. आपल्या जिल्ह्यातले पण पोरं 2 व्हीलर आणते. त्यामुळे शहरात आपण ज्यावेळेला असंच 2 व्हीलर तसं 2 व्हीलरवर घ्या. पूर्ण ताकद विषय. अजून काय शंका मला असते? कुणबी दाखल्याबद्दल सांगतो 15 ऑगस्ट पर्यंत. 15 ऑगस्ट पर्यंत कलेक्टर साहेबांबरोबर मागच्या आठवड्यात 4 मीटिंग झाली. त्यांनी असं सांगितलं तर जात पडताळणी पूर्ण टीम बोलवली आणि पूर्ण आम्ही 4 जणच होतो. हे दाखले एवढे मी का ठेवले? ह्याचं कारण
जर रिजेक्ट केला असेल तर मला लेखी काढून पाहिजे, नसेल तर तो दाखला पास नाही. या भाषेत त्यांची मिटिंग झाली. मी कलेक्टर साहेबांना सांगितलं, जर सामाजिक न्याय भवन जे आहे सातारा त्याच्यासमोर जर आम्ही आंदोलन केलं तर प्रशासनाची बदनामी होईल. तुमच्या आव्हान आमच्या आव्हान, कारण लोक मला कंप्लेंट करणार डायरेक्ट अंतर्गत सर डायरेक्टच भेटून कुठल्या एजन्सी गरज जायचे डायरेक्ट भेटून म्हणून जरा पण डायरेक्ट कलेक्टरच फोन करतो, डायरेक्ट शेअरला फोन करतो. त्या दिवशी बैठक चालू असताना 2 कॅबिनेट म्हणतात फोन आला, 2 कॅबिनेट भेटले. त्याला सांग ना बैठक चालू आहे, एवढी किंमत तो नेता आपल्याला देतोय, एवढी किंमत तो नेता आपल्याला देतोय. कोण मंत्र्यांची फोन आला, एका मंत्र्याला असा फोन आला, मी नाव सांगितलं, खूप मोठं मंत्री राज्यात म्हणून रात्री 1 वाजता म्हणून पाडाच्या दुसरा शब्द शोधून पाडा या शब्दाची भीती एवढी बसली आहे, त्याचे सगळे आमदार खासदार बसतात. काय विचार करून पूर्ण काय पाडा हे शब्द तेवढं काय बोलू द्या नाही, तुम्ही पाडल्याशिवाय तुम्हाला काढल्याशिवाय आम्हाला आरक्षण मिळणार नाही, हे आमच्या विश्वास ठाम झाला बरोबर ना. आणि हे अशीच परिस्थिती आहे. अरे ज्यांना आपण ती नावच काढत आपल्याला तर ती लोकसभेत राहू दे, राज्यसभेत राहू दे, वरनं तुम्ही बघा मोठी सोडली मागच्या दाराला, कारण हे मागची सभे जमली. आता विधानसभा तो नाव आहे ना सोडतोय, पण परिणित सदाभाऊ खोत अजून पण लाल आणि त्याच्यावर माग पडताना आम्ही समोर होतो. तुमची लायकी काय, तुम्ही असं नाही तुमच्या कांदिवली कसं आकार व्हिडिओ बघितला ना, कांदिवली मुंबईमध्ये इथे तर फिरू देऊ का, फिरू देऊ ना, एवढं सोपं नाही आहे. मला त्याची खूप मोठी ताकद आहे. ती ताकद त्याची ज्योत कोण पेटवले, म्हणून चालवली पाठवली. त्याने पेटवली ज्योत पिशू द्यायची नसेल तर पूर्ण ताकदीनिशी सर्व आम्हाला 7 आवाज जास्त वेळ झाला, खूप वेळ तुम्हाला थांबावं लागला, आम्हाला याला उशीर झाला त्यामुळे दिल्ली वेळ करतो आणि थांबलो. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.